चला आजच्या या तांत्रिक विश्लेषणामध्ये आपण अशा मशीन्सच्या आत डोकावणार आहोत ज्या खऱ्या अर्थाने आपल्या औद्योगिक जगाचा कणा आहेत. आपण सिंक्रोनस मोटर्स आणि पॉवर कन्व्हर्टरच्या गुंतागुंतीच्या जगात प्रवेश करत आहोत. ह्या मशीन्स केवळ लोखंडाचे मोठे ठोकळे नाहीत, तर त्यामागचं इंजिनिअरिंग थक्क करणारे आहे. तर मग या तांत्रिक ब्लूप्रिंटचा अगदी बारकाईने अभ्यास करूया. या संपूर्ण ब्लूप्रिंटमध्ये आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पॉवर कन्व्हर्जन बेसिक्सपासून सुरुवात करून कन्व्हर्टर प्रकारांची तुलना, सिंक्रोनस मोटरचे प्रत्यक्ष काम, त्यानंतर डायग्नॉस्टिक्स आणि शेवटी खऱ्या जगातील त्यांची ॲप्लिकेशन्स. कन्सेप्टपासून ॲप्लिकेशनपर्यंतचा हा एक परिपूर्ण प्रवास असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. पॉवर कन्व्हर्शन बेसिक्स म्हणजेच आपली कोर इकोसिस्टम. औद्योगिक यंत्रसामग्री चालवण्यासाठी वीज जशी येते तशी वापरता येत नाही, तिला योग्य त्या स्वरूपात बदलावं लागतं. सर्वात आधी इन्व्हर्टर. थोडक्यात सांगायचं तर हे उपकरण डायरेक्ट करंट म्हणजेच डीसीला अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसीमध्ये बदलतं. आता एक अगदी प्रॅक्टिकल उदाहरण पाहू. समजा मोठ्या फॅक्टरीची मुख्य वीज गेली तर बॅटरी बँकमध्ये साठवलेली डीसी पॉवर तशीच वापरता येत नाही. फॅक्टरीचे मोठे दिवे आणि मशीन्स चालवण्यासाठी ती आधी एसी पॉवरमध्ये रूपांतरित करावी लागते. आणि अगदी इथेच इन्व्हर्टर कामाला येतो. या इकोसिस्टमच्या रचनेकडे पाहिलं तर वरच्या बाजूला रेक्टिफायर एसी पॉवरला डीसीमध्ये कसं बदलतो ते स्पष्ट दिसतं. आणि अगदी खाली दिलेलं इलेक्ट्रोप्लेटिंगचं उदाहरण बघा. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या प्रक्रियेत धातूंवर रासायनिक बदल घडवून आणण्यासाठी 100% शुद्ध डीसी प्रवाहाचीच गरज असते. तिथे कोणतीही तडजोड चालत नाही. आणि तिथेच ही रेक्टिफायर सिस्टीम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पुढे वळूया रोटरी कन्व्हर्टरकडे. हे खरोखरच एक अतिशय युनिक आणि फिरणारं मशीन आहे. हे एकाच वेळी इन्व्हर्टर आणि कन्व्हर्टर अशा दोन्ही भूमिका पार पाडतं. जुन्या काळातल्या शहरांमधले ट्रॅम नेटवर्क आठवा. ग्रिडमधनं येणाऱ्या हाय व्होल्टेज एसी पॉवरला थेट ट्रॅमच्या मोटर्स चालवण्यासाठी लागणाऱ्या डीसी पॉवरमध्ये बदलण्यासाठी एकाच मोठ्या रोटरी मशीनचा वापर केला जायचा. हे दुहेरी काम कसं चालतं ते या आकृतीत अगदी स्पष्ट होते. एका बाजूने स्लिप रिंग्समधून एसी इनपुट आत येतं आणि अगदी त्याच आर्मेचरच्या दुसऱ्या टोकाकडून आपल्याला डीसी आउटपुट मिळतं. एकाच आर्मेचरवर एसी आणि डीसी दोन्ही प्रवाह एकाच वेळी हाताळणं ही खऱ्या अर्थाने एक मास्टर कन्सेप्ट आहे. आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. कन्व्हर्टर प्रकारांची तुलना. वेगवेगळ्या मशीन्सची कार्यक्षमता आणि त्यांचे फायदे तोटे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे आपण सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर म्हणजेच SCR पाहू शकतो. यात दाखवलेल्या थारिस्टर गेट्सकडे लक्ष द्या. या SCRचं वैशिष्ट्य म्हणजे यात रोटरी किंवा फिरणारे कोणतेच भाग नसतात. फिरणारे भाग नाहीत म्हणजे घर्षण नाही. आणि म्हणूनच उपलब्ध असलेल्या इतर सर्व कन्व्हर्टर्सच्या तुलनेत याची ऑपरेटिंग एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता सर्वाधिक असते. आता या 2 हेवी ड्युटी मशीन्सची तुलना करू. एका बाजूला असलेलं रेक्टिफायर युनिट प्रचंड ओव्हरलोड सहज पेलू शकतं. पण दुसऱ्या बाजूला असलेला मोटर जनरेटर म्हणजेच MG सेट्सचा आपला असा एक वेगळाच फायदा आहे. जेव्हा एखाद्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये डीसी आउटपुट व्होल्टेज अगदी सहज आणि अचूकपणे कंट्रोल करायचं असतं तेव्हा डोळे झाकून MG सेटलाच पसंती दिली जाते. या टेबलमधून आपल्याला सर्व गोष्टींचा अगदी पटकन सारांश मिळतो. SCR म्हणजे उच्च कार्यक्षमता, MG सेट म्हणजे अचूक व्होल्टेज कंट्रोल आणि रेक्टिफायर युनिट म्हणजे जास्तीत जास्त ओव्हरलोड क्षमता. पण इथे एक रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे LEDs. LEDs हे पॉवर कन्व्हर्टर म्हणून अजिबात वापरले जात नाहीत. कारण ती अतिशय कमी पॉवरवर चालणारी आणि केवळ प्रकाश देण्यासाठी बनवलेली उपकरणे आहेत. हेवी पॉवर कन्व्हर्शनसाठी नाही. तिसरा भाग सिंक्रोनस मोटर ऑपरेशन आणि तिचे मेकॅनिक्स. पॉवर कन्व्हर्जनकडून आता आपण थेट मोटरच्या आतल्या मेकॅनिकल जगात प्रवेश करत आहोत. या रचनेकडे पाहिलं तर दिसतं की स्टेटरला बाहेरून 3 फेज AC सप्लाय दिला जातोय. पण या मशीनचा एक सुवर्ण नियम आहे. मोटरला एका फिक्स्ड म्हणजे सिंक्रोनस वेगाने चालवायचं असेल तर रोटरला DC सप्लाय देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हे मशीन कामच करू शकणार नाही. मग ही मोटर नक्की स्टार्ट कशी होते? या 3 महत्त्वाच्या पायऱ्या बघा. सर्वात आधी एक्साइटर सुरुवातीचा डीसी सप्लाय देतो. त्यानंतर रोटर आणि स्टेटरमध्ये एक चुंबकीय लॉक तयार होतो ज्याला आपण रोटर मॅग्नेटायझेशन म्हणतो. आणि मगच मोटर तिच्या पूर्ण सिंक्रोनस गतीवर लॉक होते. थोडक्यात सांगायचं तर मोटरला त्या गतीवर लॉक करण्यासाठी हा एक्साइटर सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. हा टॉर्क आणि वेळेचा ग्राफ एक खूप मोठी गोष्ट सांगतोय. सिंक्रोनस मोटर स्वतःहून चालू शकत नाही. तिला स्टार्ट करण्यासाठी डॅम्पर वाइंडिंगची नितांत आवश्यकता असते. हे वाइंडिंगच सुरुवातीचा टॉर्क निर्माण करतं.
मोटरला सिंक्रोनस वेगाच्या जवळ आणून सोडतं आणि त्यानंतरच एक्सायटर आपलं काम सुरू करून मोटरला लॉक करतो. आता वळूया चौथ्या आणि एका अत्यंत प्रॅक्टिकल भागाकडे, डायग्नॉस्टिक्स आणि ट्रबल शूटिंग. प्रत्यक्ष प्लांटमध्ये काम करताना दोष कसे शोधायचे ते पाहूया. समजा प्लांटमध्ये एखादी महाकाय सिंक्रोनस मोटर तिच्या ठराविक सिंक्रोनस गतीनं चालतच नाहीये. तर असं का व्हावं? हा ट्रबल शूटिंगमधला एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि इथूनच एका अनुभवी तंत्रज्ञाची डायग्नॉस्टिक प्रोसेस सुरू होते. या डायग्नॉस्टिक फ्लोचार्टमधला हा हायलाईट केलेला पिवळा मार्ग बघा. जर मोटर अपेक्षित वेगाने चालत नसेल तर त्याचं सर्वात प्रमुख कारण असतं अपुरं एक्सायटेशन. अशा परिस्थितीत वेळ न घालवता आपण डॅम्पर वाइंडिंगकडे न बघता थेट डीसी सप्लाय आणि एक्सायटर सर्किट तपासायला हवं. हाच खरा ट्रबल शूटिंगचा नियम आहे. आणि आता आपला शेवटचा भाग, रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स, पॉवर आणि करेक्शन. आतापर्यंत पाहिलेले हे मेकॅनिक्स खऱ्या जगातील महाकाय प्रकल्पांमध्ये कसे वापरले जातात ते आपण पाहू. इथे एक अतिशय हुशार कन्सेप्ट समोर येते, सिंक्रोनस कंडेन्सर. जेव्हा एखादी सिंक्रोनस मोटर कोणत्याही मेकॅनिकल लोडशिवाय म्हणजेच रिकामी चालवली जाते तेव्हा ती इलेक्ट्रिकल ग्रिडचा पॉवर फॅक्टर सुधारण्याचं काम करते. विचार करा, एखाद्या मोठ्या पेपर रोलिंग मिलमध्ये जिथे विजेचा वापर प्रचंड असतो आणि व्होल्टेजचे सतत चढउतार होतात, तिथे ग्रिडला स्थिर ठेवण्यासाठी अशा सिंक्रोनस कंडेन्सरचा हमखास वापर केला जातो. या डॅशबोर्डवरील डायलकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. फक्त रोटर एक्सायटेशनमध्ये बदल करून आपण या संपूर्ण मशीनचा मूळ उद्देशच बदलू शकतो. एका बाजूला ती एक सामान्य मोटर म्हणून यांत्रिक काम करते, पण एक्सायटेशन बदलताच ती पूर्णपणे पॉवर फॅक्टर सुधारणारी मशीन म्हणजेच कंडेन्सर म्हणून जाते. हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा सगळा खेळ या ठिकाणी अचूकपणे उलगडतो. एका बाजूला रेक्टिफायर्स इलेक्ट्रोप्लेटिंगच्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा 100% शुद्ध डीसी पुरवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये पॉवर ग्रिड कोसळू नये म्हणून या सिंक्रोनस मोटर्स मुख्य रक्षक म्हणून ठामपणे उभ्या आहेत. तर आता एक मोठा प्रश्न उभा राहतो. जागतिक ऊर्जेच्या गरजा अगदी वेगाने बदलत आहेत. अशावेळी भविष्यातील अत्याधुनिक आणि स्मार्ट ग्रिड्सना स्थिर करण्यासाठी या मूलभूत पॉवर कन्व्हर्शन मशीन्स आणि मोटर्स स्वतःला कशाप्रकारे अपडेट करतील, यावर नक्की विचार करा. आजच्या या तांत्रिक विश्लेषणातून आपण खूप काही समजून घेतलं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीसह. धन्यवाद.